विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली। या यादीमध्ये रोहित पवार यांचं देखील नाव आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी रोहित पवार आहेत। या सगळ्या विषयावर काय सांगाल? अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती, अखेर आज आपल्या पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे ना। म्हणजे आज संत श्री बाळूमामांच्या पवित्र भूमीमध्ये आत्ता सभेसाठी मी आलोय आणि माझं तर नाव आलंच आहे, पण समरजित भाऊंचं सुद्धा नाव तिथं आलेलं आहे। आनंद होतोय आणि विश्वास आहे की महाविकास आघाडी सरकार या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। कारण लोकांनी आता ठरवलं आहे की महायुतीला आपल्याला आता घरी बसवायचं आहे। ज्या पद्धतीने त्यांनी विचाराचा अवमान केला, महाराष्ट्राचा विचार न करता गुजरातचा विचार केला आणि ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलेल्या आणि महाराष्ट्राचे लोक स्वाभिमानी आहेत। खरं तर राष्ट्रवादी आणि घड्याळ हे एक नातं होतं किंवा एक समीकरण होतं, मात्र यावेळी शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्याच उमेदवारांना घड्याळाशिवाय वेगळ्या चिन्हावर ही सगळी निवडणूक लढवावी लागणार आहे। काय सांगाल? नाही, ठीक आहे, ते फक्त चिन्ह होतं, विचाराचं प्रतिनिधित्व करणारं एक चिन्ह होतं। चिन्ह तिथं गेला, विचार इथंच राहिला आणि तुतारी ही आता आमचं नवीन चिन्ह झालेलं आहे। तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जर तुम्ही बघितला इतिहासामध्ये सुद्धा गेलात तर खूप महत्त्वाची परंपरा आहे। एखादा चांगला उत्सव असेल तर तिथं तुतारी वाजवली जाते आणि पूर्वी लढायला जात असताना सुद्धा तुतारी वाजवली जायची। त्यामुळे विचार तोच राहिला, चिन्ह नवीन मिळालं, पण हे चिन्ह लोकांनी खूप लवकर स्वीकारलं। खरं तर आता ही सगळी निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि अशामध्ये आता उद्या सुनावणी होते चिन्हाच्या संदर्भात। कसं बघता एकूणच या सगळ्या प्रक्रियेकडे आणि आता काय अपेक्षा आहेत? नाही, तो वकील लढतायत, पण आता त्या लढाईकडे खूप लक्ष असं नाही। आता मैदानात जाऊन लढण्याची वेळ आलेली आहे। लोकांनी आता नवीन चिन्ह स्वीकारलेलं आहे। घड्याळाच्या बाबतीत काय करायचं हे सुप्रीम कोर्ट इथे ठरवेल, पण अपेक्षा करूया की वेळेत ते ठरवतील। इलेक्शन झाल्यावर ठरवू नये एवढीच इच्छा आहे। खरं तर आज जी यादी जाहीर झाली त्यामध्ये छगन भुजबळ असतील किंवा एकूणच जे जुने शरद पवारांच्याशी संबंधित होते त्यांच्या संदर्भातले किंवा त्यांच्या विरोधातली उमेदवारांची यादी कुठेतरी ती नावं त्यामध्ये दिसली नाहीत, त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत नव्हे। नाही, अभ्यास जरा चांगलाच केला जात असावा म्हणून ती यादी दुसऱ्या नंबरची यादी असावी। उद्या ती यादी जाहीर होईल असं म्हणावं लागेल। खरं तर महाविकास आघाडीमध्ये एकूणच आपण बघतोय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा। खरं तर उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरलेला होता की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, मात्र ते शेवटपर्यंत झालेलं दिसत नाही। महायुतीमध्ये सुद्धा ते झालं नाही। सुरुवातीला त्यांनी आग्रह केला होता, पण व्यासपीठावरच आग्रह केला होता आणि तिथं आदरणीय पवारसाहेब होते, काँग्रेसचे नेते होते। म्हणजे आमच्या महाविकास आघाडीमध्ये चर्चेला तिथं संधी दिली जाते, आमचं मत आम्ही त्या व्यासपीठावर मांडू शकतो, त्यालाच तर लोकशाही म्हणतो। राहिला प्रश्न महायुतीचा, त्यांच्यामध्ये काय चाललं हेच कळत नाही। आता भाजपला असं वाटत होतं की ते मोठे भाऊ आहेत, पण एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये हळूहळू गेम करत ताकद वाढवत आता तसं बघितलं तर ते स्वतः मोठे भाऊ झालेले आहेत। बघा ना, एक उदाहरण घ्यायचं झालं तर राणे साहेबांचे चिरंजीव हे BJPतून न लढता एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून तिथे लढत आहेत। आता एक पक्ष भाजपपेक्षा मोठा होतोय, महायुतीतला का होईना, हे दिल्लीतल्या नेत्यांना खूप आवडेल असं मला वाटत नाही आणि राज्यातले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सुद्धा ते आवडणार नाही। पण काय करणार, आता पर्याय नाही, पण ते नाव तर डिक्लेअर करत नाहीत। आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव जर डिक्लेअर झालं तर आता 120 उमेदवार त्यांची निवडून येतील अशी परिस्थिती आहे महायुतीची। देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव पुढे आलं तर 20 एक उमेदवार त्यांचे कदाचित हारतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा वापर फक्त इलेक्शन पुरता करून घेतला जाईल आणि विरोधी पक्ष नेता कदाचित हे देवेंद्र फडणवीस साहेब होतील असं आपल्याला म्हणावं लागेल पुढच्या महिन्यानंतर। खरं तर एकूणच आपण बघतोय आज दिल्लीमध्ये महायुतीची या संदर्भात बैठक होती, मात्र तिथं देखील तोडगा निघेला नाही। अंतिम निर्णय जो आहे किंवा अंतिम तोडगा आहे तो राज्यातच निघेल अशा पद्धतीच्या चर्चा आहेत किंवा तशा पद्धतीचं चित्र दिसतंय एकूणच महायुती। महाराष्ट्राचं भविष्य जर आपल्याला घडवायचं असेल, ठरवायचं असेल तर निर्णय सुद्धा महाराष्ट्रातच झाले पाहिजे। पण महाविकास आघाडीचे सर्व निर्णय इथे होतात, महायुतीचे सर्व निर्णय दिल्लीत होतात। म्हणजे बघा ना, सर्व तिन्ही नेत्यांना दिल्लीत जावं लागतं, प्रायव्हेट प्लेनली जातात, त्यांना तशी काही अडचण नाही, पण तिथे जाऊन त्यांना बसावं लागतं, चर्चा करावी लागते, ऐकावं लागतं। खरं तर त्यांचं समीकरण सोपं आहे,
तिथं जर त्यांनी सांगितलं की गपचूप ऐका तर त्यांना ऐकावं लागतं. आता एवढं नाटक का करतात हे तरी सांगता येणार नाही. आणि खूप अभ्यास केला असं पण नाही ना. BJP असू द्या, अजितदादांचा पक्ष असू द्या, शिंदेसाहेबांचा पक्ष असू द्या, त्यांनी काय केलं, कट कॉपी पेस्ट केलं आहे. म्हणजे आधीचे जे त्यांचे आमदार होते त्यांचीच नावं रिपीट केले. आम्ही तर खूप कष्ट घेतलेत, आम्ही इंटरव्ह्यू घेतलेत, बोललो आहे, चर्चा केली आणि मग लोकांची यादी तिथं जाहीर करतोय. आम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत आणि कष्टाला फळ आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर या सगळ्या महायुतीच्या यादीमध्ये नवाब मलिक यांच्यावरून देखील त्यांना उमेदवारी द्यावी की नको या संदर्भात देखील वाद असल्याची चर्चा आहेत. खरं तर भाजपने याला तीव्र विरोध केलेला आहे. जवळजवळ त्यांना उमेदवारी नको अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्याचं समजते. कसं बघताय नवाब मलिक यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं हे भूमिका घेतली? ते त्या पक्षाचं अपयश आहे. जे मित्र पक्ष आहेत, भाजपला ते सांगू शकले नाही, स्वतःच्या नेत्याला तिथं ते स्थान देऊ शकले नाही. त्यामुळे त्या पक्षाचं ते अपयश आहे. त्या पक्षाच्या अपयशावर मी कसं बोलू शकेल? दुसरा एक विषय म्हणजे तुम्ही मगाशी भाषणामध्ये बोललात की पैशाचा महापूर येत्या काळामध्ये येणार आहे. काय चित्र दिसते, काय एकूणच जी परिस्थिती 2-4 दिवसामध्ये राज्यात दिसते पैशाच्या बाबतीत? लोकसभेला आपण जर बघितलं तर एका मतदारसंघामध्ये 100 ते 150 कोटी रुपये महायुतीच्या सर्व पक्षांकडनं त्या उमेदवाराला तिथे दिले होते आणि तिथेही महापूर आला होता. असा अंदाज आहे की आत्ता विधानसभेमध्ये 25, 30, 40, 50 म्हणजे मतदारसंघ बघून तिथं तो खर्च केला जाईल. म्हणजे तसं बघितलं तर हा आकडा 7-8 हजार कोटीपर्यंत तिथं जातो. आता पैसा आला कुठून, कसं तुम्ही वाटणार? म्हणजे दलालीतूनच आला ना. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला, लोकांच्या योजनेतून पैसा काढला आणि तोच पैसा इलेक्शनसाठी तुम्ही जर वापरणार असाल, हे लोक कसं खपरून घेतील? गुजरातची स्टाईल या महाराष्ट्रात नाही चालत, हे या नेत्यांना कळत नाही. ठीक आहे, त्यांचं डोकं त्यांनी आपटू द्या राजकीय दृष्टिकोनातून. लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला कमीत कमी 170 ते 80 उमेदवार निवडून देतील. खरं तर ह्या सगळ्या रोकड प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाच्या ज्या आमदारावर हे सगळे आरोप होत आहेत, त्यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा गुलाल उधळणार आणि जर गुलाल मी उधळला नाही तर फास लावून घेईन अशा पद्धतीची भाषा ते करतायत. कसं? मला माहीत नाही कुठल्या प्रकारचा गुलाल ते म्हणत आहेत. विजयाचा गुलाल तिथं बाबासाहेब देशमुखच आपल्या खांद्यावर त्यांचे कार्यकर्ते घेतील असं मला तिथं वाटतं. आता ते कुठल्या गुलालाबद्दल म्हणतात हे मला माहीत नाही, पण अशा प्रकारची भाषा की मी हे करेल ते करेल हे योग्य नाही. आपल्याला प्रामाणिकपणे तिथं लढावं लागतं. जगाला माहिती आहे की पैसा कुठून कुठं चालला होता, कोणासाठी चालला होता, त्यांच्या काही कार्यकर्त्यांची सुद्धा नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे त्याला आपण काय बोलणार? शेवटी कुठेतरी त्यांनी पराजय हा स्वीकारला असं म्हणावं लागेल. खरं तर एका शासकीय अधिकाऱ्यानं देखील हसन मुश्रीफ यांच्यावर काल पत्रकार परिषद घेऊन गैरव्यवहाराचा आरोप केला. कसं बघता या आरोपाकडं आणि काय तुमची भूमिका असणार आहे या सगळ्या आरोप? त्या शासकीय अधिकाऱ्याला मानलं पाहिजे. या भूमीमध्ये राहणारा तो शासकीय अधिकारी आहे. या भूमीमध्ये विचार आहे. या भूमीमधली लोक लढायला तयार असतात, पळून जात नाहीत. त्यामुळे या अधिकारीसुद्धा आता लढायला तयार आहे. मानलं पाहिजे. त्यांचे जे आकडे आहेत ते आता आपल्याला बघावं लागेल, पण आकडे फार मोठे आहेत. 1500 कोटी तुम्ही आणता आणि त्यात 50% रुपये तुम्ही खाता, नाही तर कार्यकर्त्याला देता, नाही तर तुमच्या लाभार्थ्याला देता. म्हणजे हा केवढा मोठा भ्रष्टाचार आहे. आणि मग याच पैशावर तुम्ही माज करता आणि तुम्ही लोकांना विकत घ्याल असं सांगता आणि अशा प्रकारचं राजकारण या पवित्र भूमीमध्ये तुम्ही करत असाल तर इथली लोक स्वाभिमानी आहेत. उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून देतील आणि त्यांचा पराजय हा झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न, प्रचाराच्या निमित्तानं राज्यभर फिरताय, महाविकास आघाडी आणि शरदचंद्र पवार पक्षासाठी कसं वातावरण एकूणच दिसतंय? जबरदस्त एनर्जी बघा. तिथं ओढून आणावं लागतं. इथं लोक स्वतः येतात. उशीर होऊन सुद्धा 3-3 तास 4-4 तास सभा उशिरा सुरू होते, नाहीतर तेवढा वेळ तिथं सभेला लागतो तरी उत्साह कमीच होत नाही. याच्यावरूनच कळतं की लोकांनीच हे इलेक्शन आता हातामध्ये घेतलेलं आहे. जसं कागलमध्ये सुद्धा परिवर्तन 100% होणार आहे आणि समरजित भाऊ तिथं आमदार होतील आणि त्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत असेल, एक तर त्यांचा स्वभाव आहे, त्यांचं जे परिवाराचं काम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पवारसाहेबांचा आशीर्वाद. पण सगळ्यात महत्त्वाचं इथे असणारं इलेक्शन हे मित्रपक्षाचे आमचे कार्यकर्ते आणि इथल्या असे स्वाभिमानी लोकांनी आता हातात घेतलेलं आहे. समरजित घाडगे सुद्धा आपल्यासोबत आहेत, ज्यांचं नाव या पहिल्या यादीमध्ये आहे. काय सांगाल पहिल्या यादीमध्ये आपलं नाव? ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी मगाशीच थट्टेत बोललो की पहिल्यांदा AB फॉर्म मला पाहायला मिळालं. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं मनापासून आणि जयंत पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही जबाबदारी आता आपल्यावर सोपवली आहे की कागल गडिंग्लज उत्तूरचं परिवर्तन घडवूनच आपण विधानभवनात जावं आणि मला खात्री आहे की हे परिवर्तन जनताच घडवेल. खरं तर तुम्ही एक भाषणात आरोप केला की आज ज्या पद्धतीची सभा झाली त्यानंतर काही लोकांना फोन जात आहेत, काय नेमका प्रकार?
कालपासूनच ते पद्धत झाली. आजच्या सभेमध्ये बरेच त्यांच्या गटामधली लोक पण उपस्थित होती, पाहणी करायला नाही, सभेमध्ये उपस्थित होती. त्या सगळ्यांना आता फोन जायला लागले आहेत. आता गोकुळची यंत्रणा असेल, बाकीच्या कारखान्यांची यंत्रणा असेल, ते दाबादाबी सुरू झालेलं आहे आणि एवढ्या लवकर सुरू झालेलं आहे. एवढ्या इलेक्शनमध्ये कधी पाहायला नाही मिळालं. आता मला लोकांना तेवढंच आवाहन करायचं आहे की आमच्यावर रोहित दादा आम्ही सगळी आहोत, काही काळजी करायची गरज नाही, बिंदास लोकांनी काम करावं. 25 दिवसानंतर लोकांचा निकाल लागल्यानंतर हे सगळं बंद होणार आहे. पाहिला पण एकूणच रोहित पवार यांची प्रतिक्रिया, ज्या पद्धतीचं वातावरण महाविकास आघाडी आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मिळतंय, जबरदस्त पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल अशा पद्धतीचा विश्वास देखील या निमित्तानं रोहित पवार यांनी व्यक्त केला. सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.